श्री स्वामी समर्थ. ओम स्वामींवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज निर्जला एकादशी. हे व्रत जे कोणी करत असतील ते भगवान विष्णूंची प्रार्थना करून या व्रताला सुरुवात करावी. या दिवशी उपवासही केला जातो. उपवास निर्जला एकादशीचा असतो. त्यामुळे आज फक्त जेवण करणे किंवा उपवासाची पदार्थ टाळणे आवश्यक आहे. ज्यांना जमेल त्यांनीच हा उपवास करावा. 6 जूनला दुपारी एकादशी सुरू होत आहे, तर 7 जूनला सकाळपर्यंत एकादशी आहे. उपवास करायचा तर 7 तारखेला करा आणि विष्णू भगवंताची पूजा करायची तर ती 6 तारखेला करा. एकादशी व्रताला सकाळीच उठावे. स्नान करत असताना त्या स्नानाच्या जलात चिमूटभर हळदी मिक्स करावी. त्याचप्रमाणे तुमच्या घरी गंगाजल असेल तर ते देखील थोडे काही थेंब टाकून त्या पाण्याने स्नान करावे. हे पवित्र स्नान मानले जाते. गंगा स्नान केल्याचं पुण्य पदरी पडतं. त्याचप्रमाणे आंघोळ झाल्यानंतर संपूर्ण घरामध्ये गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडायचे आहे, किंवा तेही नसेल तर हळदीचे थोडेसे पाणी बनवून ते शिंपडायचे आहे. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा हळदीचे लेपन करून दारावर शुभ आणि लाभ लिहायचे आहे. मध्ये एक हळदीचे स्वस्तिक काढायचे. त्याला आजूबाजूला 2 बंधनाच्या रेषाही ओढायच्या. दारापुढे सर्व काही स्वच्छ केल्यावर एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यात थोडीशी हळदी टाकायची आहे. तुपाचा किंवा तेलाचा कुठलाही दिवा तुम्ही लावू शकता. हे सर्व झाल्यानंतर तुळशी मातेजवळ आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. तुळशी माता ही हरिप्रिय आहे. विष्णू भगवंतांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे इथेही स्वस्तिक काढणे आवश्यक आहे. सुख समृद्धीची वाढ होण्यासाठी, ऐश्वर्याची वाढ होण्यासाठी इथे नक्कीच स्वस्तिक काढा. फक्त या दिवशी तुळशीला धक्काही न लावता हे आपल्याला बाजूला काढायचे आहे. हळद आणि तूप एकत्र करून त्याने स्वस्तिक काढा. शक्यतो तुळशीला स्पर्श करू नका, पण आजूबाजूला जिथे तुम्हाला हे स्वस्तिक काढता येईल तिथे जवळपास काढा. या दिवशी आपल्याला पूजेमध्ये पिवळ्या फुलांचा समावेश करायचा आहे. तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा सकाळीच, जरी नाही झाली तरी थोडी उशिरा पूजा करून पूजेमध्ये पिवळे फुलं अवश्य वापरा. त्याचप्रमाणे बाळकृष्णाच्या मूर्तीला पंचामृताने स्नान अवश्य घाला. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राने तुम्ही श्रीकृष्ण भगवंताचा अभिषेक करू शकता. ज्यांच्याकडे विठ्ठलाची मूर्ती आहे त्यांनी तो अभिषेक विठ्ठलाच्या मूर्तीवर केला तरीही चालेल, कारण ही सर्व काही भगवंताचीच रूपे आहेत. जर तुमच्या घरी शंख असेल तर शंखानेच देवाला अभिषेक घाला. हे तीर्थ सर्वांनी, घरातल्यांनी, प्रत्येकाने प्राशन करा. मनोभावे सेवा केल्यावर भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होतो. सर्वप्रथम देवाजवळ जो दिवा लावणार आहोत त्या दिव्यात सुद्धा थोडी हळदी टाकून तो दिवा लावून घ्या. तुळशीला या दिवशी निर्जला व्रत असते, त्यामुळे तुळशी मातेला या दिवशी जल अर्पण करू नका. जर पहिले तुम्ही कधी केले असेल पण ते चुकीचे ठरेल, आता मात्र पुढून ते करू नका. तुळशी मातेला स्पर्श न करता ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राची एक माळ तुळशीजवळ उभे राहून किंवा बसून तुम्ही माळ जप करू शकता. तिथेही एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुळशी मातेजवळच 1 रुपयाचे नाणे ठेवून त्यावर हळदी कुंकू आणि अक्षता वाहून नमस्कार करायचा आहे. हाच पूजेत ठेवलेला कॉईन जो तुळशी मातेजवळ ठेवलेला आहे तो लक्ष्मी स्वरूप मानून त्याला दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याच कुंडीत मातीमध्ये रोवायचा आहे. हा छोटासा उपाय तुमच्या घरात सुख समृद्धी भरभराट आणल्याशिवाय राहणार नाही. तुळशी मातेचे भरभरून आशीर्वादही मिळतील. त्याचप्रमाणे देवाजवळ बसत असताना, पूजा करत असताना विष्णू सहस्त्रनाम वाचू शकता किंवा ऐकू शकता. जर मोबाईलवर लावून ऐकले तरीही चालेल, पण या संपूर्ण दिवसात तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे वाचन किंवा ऐकणे महत्त्वाचे आहे. तुमचे निर्जला एकादशी व्रत संपूर्ण होईल. भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होईल.
भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची पूजा अर्चना केल्याने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील. तुम्हाला भरभराट प्राप्त होईल. आनंद प्राप्त होईल. सर्वांना निर्जला एकादशीच्या अनेक अनेक शुभेच्छा. सर्वांचा दिवस मंगलमय जाओ, आनंदित जाओ. पूजेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त पिवळ्या गोष्टींचा वापर करायचा आहे. जसे की फुले पिवळ्याच रंगाची वापरा आणि देवाला जे काही वस्त्र वाहायचे आहे तेही शक्यतोवर पिवळे कलरचे असेल तर अतिउत्तम. आपण स्वतः जरी पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करून पूजा करत असाल तर अतिउत्तम. त्याचप्रमाणे दिवसभरात जर भगवान विष्णूच्या किंवा श्री विठ्ठलांच्या मंदिरात जाता येईल तितके चांगलेच. ते दर्शन घडल्यावर तुमची एकादशी सफल होऊन जाईल. ओम स्वामिनीवर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.